दंडोत प्रणाम. आपण जीवन जगत असताना भौतिक जगाच्या सुखासाठी आपण आपले जे असंत कर्म आहे, चुकीचे कर्म आहे लपवण्यासाठी दुसऱ्यावरती आळ घेतो किंवा दुसऱ्यावरती ढकलतो. याचा अर्थ आपण त्या कर्मातून निघतो असं नाही. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगतात की हे करी तया नरक, हे धरी तया नरक, हे एक एकाशी दे तया नरक. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं चाकू किंवा सुऱ्या याचा कारखाना टाकला, ती विक्रीसाठी एखाद्याने डीलर नेमला, त्या डीलरनी विक्रेत्याला विकलं आणि एखाद्याने त्याकडून चाकू घेऊन जर एखाद्याला मारलं, तर जे हिंसेचं जे पातक आहे, ज्यांनी विकलं, जो डीलर झाला, ज्यांनी बनवलं, ते सर्वच त्यामध्ये सहभागी होतात आणि ते जे कर्म आहे ते सर्वांना लागतं. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं ज्या चुका आहे, आपले जे वाईट कर्म आहे, असंत कर्म आहे, हे लपवण्यासाठी आपण दुसऱ्यावरती ढकलतो, दुसऱ्यावरती आळ घेतो. याचा अर्थ आपण त्यातून मोकळं होत नाही, उलट त्या कर्माचे आपण सहभागी होतो. म्हणून चुकीच्या ठिकाणी उभं राहणं, चुकीचा साक्षीदार होणं, चुकीच्या व्यक्तीची पाठराखण करणं किंवा आपली चुकी लपवण्यासाठी दुसऱ्यावरती ढकलणं, हे एक असंत कर्म आहे आणि असंत कर्मातूनच आपण बांधल्या जाऊन अधिकाधिक दुःखाला प्राप्त होत असतो. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेलं जी भक्ती आहे ती ह्या वाईट असंत कर्मातून बाहेर पडण्याची आहे आणि ती या चालू वर्तमान काळात आपणच करू शकतो. म्हणून यातून बाहेर पडणं म्हणजेच परमेश्वराची भक्ती करणं आहे. अनन्यभावी परमेश्वराला शरण गेलं आणि या सर्व कर्मातून, असंत कर्मातून बाहेर पडलो तरच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.